पिंपळवाडीमध्ये 10 वर्षांचा आदित्य कळसाने नावाचा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला। या घटनेमुळे कळसे कुटुंबीय आणि गावावर शोककळा पसरली। बीडमध्ये अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय। कुटुंबियांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाली। या ढगफुटीमुळे जे आहे ते होत्याचं नव्हतं झालेलं आहे। काही भागामध्ये जीवितहानी देखील झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। मात्र याच्यामध्ये विशेष पाहायला गेलं तर 10 वर्षाचा चिमुकला वाहून गेलेला आहे। बीडच्या पिंपळवाडी येथील आदित्य कळसानी नामक व्यक्ती आहे। मी त्यांच्याच कुटुंबियांसोबत आज बातचीत करणार आहे। तिकडे शेतात गेलतो, पाणी आलं, तिथं वाहून गेलं, पाण्यात पडला पाय घसरून। तिथं काय वय वगैरे किती होतं? काय 10 वर्ष होतं, 4थीला शाळेत होता। किती तुम्हाला पतित वगैरे? 2 मुलं आहेत, लहान होता। काय राहिलं नाही बोलण्यासारखं, आता काय बोलावं। मुलासोबत गेला, रानात गेला, आता काय पाय घसरून कसा पडला माहित नाही कसं झालं ते। काय आता सरकारकडे काय मागणी तुमची? काय मग आता जी होतं ती गेलं, आता काय करावं। असं पाय घास झालेला ती कळालं नाही आम्हाला, रानात गेलं आणि काय मागा आम्हाला बोलू वाटाना, कोणाला सांगू वाटाना, काय मागावं आम्ही, पण त्या विच्छाने काय असेल ते। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, पिंपळवाडी, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।